रोनाल्डो सारखी अशी उडी मारायला गेलो आणि माझ्या चप्पलचे 2 तुकडे झाले. तर नमस्कार मंडळी, माझ्या भावाचे ऍडमिशन करण्यासाठी सर्व कागदपत्र गोळा केले. झेरॉक्सच्या दुकानावर गेलो, तिथं मोठी मम्मी पण भेटली. सर्व लाडके बहिणीचे पैसे काढणार होते बरं काय. ऑटो वगैरे पकडून घेतली. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो. भाऊ लोकेशन मध्ये पाहत होता. लोकेशन उगा पाहू म्हणतो, इतका मोठा बोर्ड लावलाय. इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक सर्वच्या कॉलेजमध्ये एंट्री करताच कॉलेजवाल्यांनी सांगितलं तुम्ही थोड्या वेळात या म्हणे, तुमचा नंतर नंबर आहे म्हणे. चला म्हणता आपण पण बाहेरून वगैरे फिरून येऊ. बाहेर फिरण्यासाठी निघालो, पण भाऊ गाडीने हात देऊन थकून गेला होता. एक पण गाडी काही थांबत नव्हती भाऊ. शेवटी आम्हाला पावसाने थांबवलं होते, पण एक सप्र्यामध्ये. तेवढ्यात आम्हाला पाऊस वगैरे उघडून गेला होता. भावाला म्हणता बाकीचं सोड, आपले रील वगैरे बनवून टाक, एकदम मस्त नेचर वगैरे. जसं उडी मारायला गेलो भाऊ रोनाल्डो सारखी, चप्पलचे 2 तुकडे झाले. तेवढ्यात काकाने गाडी थांबवली. काका आमच्यासाठी डायरेक्ट देवासारखे प्रकट झाले होते भाऊ. काकांना मनापासून धन्यवाद. आणि एक लाईक करून टाका काकांसाठी, एक कमेंट पण करून टाका बरं का. असे लोक कुठंच भेटत नाही भाई. त्या जागेवरून थोडंच पुढे महादेवाचं मंदिर होतं, तिथं जाऊन मस्त दर्शन वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर एक काका एकटे ढकलत होते गाडी. चला म्हणता आपण बी थोडीफार मदत करू लागू कोणाला तरी. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण बस स्टँडवर आलो. तिथं मस्त कुरकुरी वगैरे घेऊन घेतली. आल्यावर मस्त पप्पांनी गरम गरम पकोडे आणि पापड्या वगैरे करून ठेवल्या होत्या. मस्त अशा प्रकारे पोटभर वगैरे खाऊन मस्त या दिवसाची समाप्ती झाली.